हो, मी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. कारण तुम्ही बघताय की मला जास्त टार्गेट केलं जातंय आणि ट्रोल करतायत आणि ट्रोल करणारे पण लोक तेच आहेत, जे एखाद्या मुलीला रस्त्यावर वार करतायत, मारतायत, बघणार आणि व्हिडिओ शूटिंग करणार असे लोकच मला ट्रोल करतायत. जे कर्तव्यदक्ष आहेत ते ट्रोल नाही करत आहेत. जे बघतायत की मुलीला मारतायत, वार होत आहेत, अशा लोकांकडनंच मी ट्रोल होतो. त्याच्यामुळे त्यांना मला त्याची काही परवा नाही. हे करतायत ते प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने चालू आहे ते. पण ट्रोल करतायत ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी एनसी पण केली होती एकदा अखिलेश शुक्लामध्ये. त्या अनुषंगाने मी कोर्टाला अर्ज करून पोलीस प्रोटेक्शन मागितलेले. आता कोर्टाने अर्ज मंजूर केला नाही केला तर कळेल थोड्या दिवस. मान्य केली नाही अजून. ते पोलिसांना सेसाठी बोलवलं त्यांनी. पोलीस सांगतील सगळं, मग त्याच्यात होईल डिसाईड काय ते. पण धमकी देते तुम्हाला आणि काय असं नावासकट तर काय आपण सांगू शकत नाही ना. मग मी एनसी तशी दिली असती ना, तक्रार दाखल केली असती. आपल्याकडे सो कॉल समाजसेवक भरपूर आहेत की सोशल मीडियावर धमकी द्यायची, पिक्चरमध्ये राहायचं, असे खूप आहेत आपल्याकडे. पण ॲक्च्युली जेव्हा गरज असते ना समाजाला, किंवा एखादा विक्टीम किंवा कोणावर काय अत्याचार होत त्यावेळेस कोणी येत नाही पुढे. झाल्यानंतर म्हणून मोबाईलमध्ये ह्याच्यात हे असलं चालूच राहतं. त्याच्यामुळे स्पेसिफिक कोणी धमकी दिली ते मलाही माहीत नाही. आणि आपण ह्याच्यावर सर्च केलं तर कळेल. मला माझ्या कुटुंबाला पण ट्रोल करतो. थँक्यू.